सरली, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली, खैरात झाली. काय सांगता तर मंडळी, तुमच्या लक्षात आलं आपण कुठं आलो? अमरावतीमध्ये. दरवेळेस आपण इथूनच आपली वारी काढत असतो. अमरावतीचं वातावरण एकदम तापलेलं आहे. आता मी आज जाऊन चर्चा करतो आणि म्हणतो यातनं काही मार्ग निघणार आहे का नाही, आणि मग याची पण चर्चा करणार आहे की कोण कोणाला भारी ठरणार. महायात्रा वारी लोकसभेची बघत राहा एबीपी माझावर. चल रे. 4 वर्षात महागाई वाढली, सिलेंडरात कपात झाली आणि कांद्यानं शिमाच गाठली. पण काय सांगू दादा. नमस्कार नमस्कार. हे काय झालं इथं मध्येच? खडसे अशी का चालवायला लागली गाडी? खडसे म्हणजे तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका बरं का. खडसे म्हणजे खडसे म्हणजे आमचे चालक आहेत. चालक. मी जसा वाहक आहे तसे ते चालक आहेत खडसे. 2009 ला आम्ही वारी सुरू केली बरं का. बिलकुल. तेव्हा आमचे चालक होते पवार. 2009 ला पवारचं माझं एकदम लव्ह हेट रिलेशनशिप. त्याला मी म्हणायचो अरे जरा नीट चालव. रस्तेच खराब होते. तो सांगायचा मी काय करू, रस्तेच खराब आहे. पवार होते. मग 2012 मध्ये पण पवार होते. 2014 सत्ता बदल झाला, आमचा चालकही बदलला, तो झाला शिंदे. आणि आता आमच्या बरोबर आला खडसे. बघा म्हणजे 2024 ला परत खडसे स्वगृही आले, तसा आम्हाला चालक पण मिळाला खडसे. क्या बात आहे. महायुतीचे उमेदवार इथं कोण आहेत सांगायची गरज आहे का? नवनीत राणा या महायुतीच्या उमेदवार आहेत, बरोबर ना? आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहेत? बळवंतराव वानखेडे काँग्रेसचे, बरोबर ना? बळवंतराव वानखेडे काँग्रेसचे आहेत. बरोबरच बच्चू प्रहारांनी इथे एक माणूस उभा केला, कारण ते चिडले होते, बरोबर ना? का बरं चिडले होते ते? त्यांच्या चिडीत मागचं कारण असं होतं की जे आज उमेदवार आहेत महाआघाडी आणि महायुतीचे, हे दोन्हीही या दोन्ही आमदार, एक आमदार आहे एक खासदार आहे, यांनी कुठलंही काम केलं नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रहार करण्यासाठी आम्ही प्रहारच्या वतीने माननीय दिनेश भाऊ यांना उभं केलेलं आहे. तुम्ही माननीय दिनेश भाऊला उभं केले, पण बच्चू कडू हे तसं बघायला गेले तर महायुतीचेच आहेत ना. महायुती बरोबरच होते ना, ते होते शिंदे साहेब बरोबरच गेले होते ना. मग त्यांनी त्यांना कन्व्हिन्स का नाही केलं की बाबा मी उमेदवार देतो, तुम्ही नका उमेदवार देऊ? आणि मग त्यांनी भाजपला सांगायचं की तुम्ही नका उमेदवार देऊ. एवढं कॉम्प्लिकेशन काऊन करून टाकलं? नाही काय झालं, आमदार एक महायुतीचे उमेदवार आमदार आणि महाआघाडीचे खासदार यांनी या 5 वर्षामध्ये फक्त लोकांच्या मतदारांचा दिशाभूल केली. त्यांच्यासाठी एकमेव पर्याय म्हणून दिनेश भाऊ होते, म्हणून आम्ही दिनेश भाऊला प्रहारच्या वतीने उभं केलेलं आहे. प्रहारच्या वतीने उभं केलेलं आहे. म्हणजे दिनेश भाऊ हे उद्धव ठाकरे गटाचे आहेत, पण तुम्ही त्यांना मदत केलेली आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही मधल्या काळात शिंदे बरोबर गेले होते, पण आता तुम्ही ठाकरे बरोबर. दिनेश भाऊ आमचे हे सर्वपक्षीय उमेदवार आहेत. सर्वपक्षीय उमेदवार आहेत. सर्व पक्षाचा सपोर्ट केलेला उमेदवार आमचे दिनेश भाऊ. क्या बात आहे, क्या बात आहे. मला महायुतीला विचार, महायुती हे सगळं महायुतीचं आहे ना, बरोबर? मला सांगा बरं, काय राणा ताई आता त्यांना झालं ते, म्हणजे तो सगळा एपिसोड आम्ही सगळ्यांनी बघितला. म्हणजे त्यांच्या जात प्रमाणपत्राचा जो काय कोर्टाचा निकाल होता, जो एकदम बरोबर अशा दिवशी आला की त्या निकालाच्या दिवशी त्या जाऊन उमेदवारी हे करणार होत्या. म्हणजे इतकं सगळं कसं काय एकदम जबरदस्त, तुम्ही कसं काय जादूची कांडी फिरवण्यासारखी होती. त्या विषयावर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या विषयावर मी प्रतिक्रिया देणे, त्यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. हे कसं घडलं ह्याच्यावर जर तुम्ही सांगितलं तर फार बरं होईल. घडण्यासारखं काय विषय, टप्प्याटप्प्याने जे काही हिअरिंग त्यांची सुरू होती जात वैधता प्रमाणपत्राबद्दल, सर्वोच्च न्यायालयाने तो दिवस ठरवला आणि अनायसे योगायोगाने तोच दिवस फॉर्म भरण्याचा, नामांकन भरण्याचा आला. हा एक योगायोग बनावा लागेल. फार योगायोग होतात बरं का. राजकारणामध्ये असे योगायोग होतात का आपल्या सामान्य जनतेला प्रश्न पडावं की काय झालं नेमकं. सर्व सुनियोजित आहे आणि आम्हाला हे अपेक्षित होतं हे असं होणार आहे. असं आम्हाला ते म्हणतात तुम्ही सर्वोच्च न्यायालयावर प्रश्न नाही, आम्ही सर्वोच्च न्यायालयात अवमान नाही करत आहे, परंतु हे आम्हाला पूर्ण अमरावतीच्या मतदारांना पूर्ण माहित होतं की निवडणुकीच्या पूर्वी आणि फॉर्म भरण्याच्या पूर्वी एक दिवस अगोदर किंवा 1 तास अगोदर निर्णय येणार, हे अपेक्षित होतं आम्हाला. हे अपेक्षित होतं तुम्हाला. बर, आज त्यांनी उच्च हायकोर्टाने त्यांना पनिशमेंट केली होती. ठीक आहे ना, हायकोर्टाने पनिशमेंट केली. हायकोर्टाने पनिशमेंट केली. सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टामध्ये 2 लाखाचा दंड आणि त्यांना सजा झाली होती. आता ही लढाई झाली आहे जनतेच्या अदालत मधली. जनतेच्या अदालत, धनशक्ती वर्सेस जनशक्ती. बरोबर. कारण की
आमच्या इथं मॅडम या 5 वर्षापासून खासदार आहे, यांचे पतिदेव 15 वर्षापासून आमदार आहे. बरोबर. त्यांच्या बडनेरा मतदारसंघाचा विकास एकदम भकास आहे. कारण की आज ग्रामीण क्षेत्रामध्ये पांधन रस्ते नाही आहे, रोड नाही, बंधारे नाही, कोणतंच लक्ष नाही. यांचं लक्ष फक्त होतं महापुराण करा, हनुमान चालीसा, उद्धव ठाकरेच्या घरी जाऊन हनुमान चालीसा, त्याच्यापेक्षा तुम्ही मतदारसंघात लक्ष दिलं असतं, विकासावर लक्ष दिलं असतं, आज अमरावती जिल्ह्याचं एक चांगलं हे झालं असतं. बरोबर. मला याची फार गंमत वाटली ती बरं का. खरोखरच हे बघा, ऐका ना, मला एक फार परत एक योगायोग आठवला बरं का तुमचा. तो योगायोग असा की 2019ला ते निवडून आले, अपक्ष होत्या, बरोबर ना. आणि त्यांनी 8च दिवसात लगेचच मोदी सरकारला पाठिंबा दिला. शिंदेनी खूप वेळ घेतला, त्या पटकन गेल्या तिकडं. म्हणजे हा एक वेगळा योगायोग आहे. म्हणजे कसं आहे की समोरची सगळी राजकीय परिस्थिती एका चटक्यात जो ओळखू शकतो तो खऱ्या अर्थाने राजकीय नेता होतो. मोदीजींच्या विकासावर, मोदीजींच्या विकासात्मक दृष्टिकोनावर त्यांनी विश्वास ठेवून त्यांनी हा पाठिंबा दिला. माननीय पंतप्रधानांनी रेल्वे वॅगन फॅक्टरीच्या कारखान्याचं उद्घाटन केलेलं आहे. एवढंच नाही, 9 टेक्सटाईल पार्क आलेले आहे. 9 सियाराम, श्याम इंडो फॅब, त्याच्यानंतर रेमंड सारखी कंपनी सुद्धा अमरावतीमध्ये. वा वा वा. एक मिनिट थांबा. ते म्हणले टेक्सटाईल पार्क आलं, कितीतरी कंपन्या आल्या, वॅगन फॅक्टरी आली, पंतप्रधान मित्र रोजगार मिळाला आकडा द्या. तुम्ही एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे, एज्युकेशन पॉलिसी मध्ये सगळ्या स्कूल कॉलेजेस तुम्ही प्रायव्हेट करता आहे. सगळ्या स्कूल्स ज्या आहे आज भाड्याने देण्याच्या मार्गावर आहे. आज तुम्ही पेन्शन, जुनी पेन्शन योजना बंद करता. काय चाललंय काय? आज तुम्ही क्लस्टर योजना करताय. सगळे कॉलेजेस तुम्ही सगळे म्हणताय की ऑटोनॉमस करा. काय ऑटोनॉमस करून काय करणार आहे? काय भविष्य घडणार आहे? काय तुमचं तुम्ही क्वालिटी काय राहणार आहे? स्वतःच परीक्षा घ्या, स्वतःच पास करा. अरे युनिव्हर्सिटी कशासाठी केलेलं आहे? आज सर्व जे सांगतायत, सर्वात महत्वाचा रोजगार महत्वाचा आहे. या जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार कुठे आहे? फक्त विकास करून रोजगार मिळत नाही. तुम्ही किराणा वाटता, तुम्ही साड्या वाटता, हा काही लोकसभेच्या कॅन्डिडेटची पात्रता नाही. हनुमान चालीसा वाचणे ही सुद्धा पात्रता नाही. त्याची पात्रता धोरणात्मक निर्णय आपल्या जिल्ह्यासाठी करणे आवश्यक आहे. एवढी मोठी 75 MIDC झाली, त्याला लागून एअरपोर्ट व्हायला पाहिजे होतं. गेल्या 5 वर्षात अजूनही एअरपोर्ट झालेलं नाही. 5 वर्षात एअरपोर्ट झालेलं नाहीये, बरोबर. ते काही विद्यार्थी बसलेत, बरोबर ना. विद्यार्थी आहात ना तुम्ही? काय तुमचे प्रॉब्लेम, काय प्रश्न काय? सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे बेरोजगारी सर. बेरोजगारी. सुशिक्षित असून बेरोजगार आहोत. तुम्ही काय शिकलात? मी सर MA झालेली आहे. मला बिलीफ झालेला आहे. तरी मी स्पर्धा परीक्षा D.Ed झालेला आहे, तरी मला नोकरी नाही आहे. स्पर्धा परीक्षा देत आहेत, फीज वाढलेली आहे. सर आम्ही इतके अभ्यास करतो आणि हे जे नॉर्मलायझेशनवर घोळ करत आहे हे थांबवायला पाहिजे. कारण नॉर्मलायझेशन जे करत आहे 200 पैकी म्हणजे मार्क एक लिमिट आहे ना 200, त्याच्यापैकी 214 215 कसे मार्क भेटत आहे मुलांना? आम्ही इतके अभ्यास करतो आम्हाला भेटत नाही, यांना कसे काय भेटत आहे? नॉर्मलायझेशन करत आहे म्हणत आहे, त्याच्या मनावर घोळ करत आहे. म्हणजे प्रत्येक शिफ्ट मध्ये माझं तेवढं शिक्षण नाही म्हणून विचार. नाही ते शिफ्ट वाईज एक्झाम घेते ऑनलाईन. आता हजारांना फीज घेत आहे ऑनलाईन. आम्ही पेपर देतो, एवढे अभ्यास करतो आणि त्याच्यात ते शिफ्ट वाईज पेपर घेऊन ही शिफ्ट इझी आहे, ही शिफ्ट हार्ड आहे, तेच ठरवतात. त्यानुसार मग मार्क वाढवून देतात. मंडळी लक्षात आलं का? आपण आलेलो आहोत अमरावतीमध्ये. अमरावती या मतदारसंघाचे बरेच प्रश्न आहेत, बरेच प्रश्न मार्गी लागलेले नाही आहेत, बरेच प्रश्न काही काळापासून प्रलंबित आहेत. इथं बघितलं का आपण इथपर्यंत? काय चाललंय इथे? मला वाटलं पत्त्याचा डाव टाकला का? हा गर्मी. अरे मग गर्मी एकमेकाकडे बघून कूल हो जाता है क्या? नमस्कार. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सगळे बरे आहात ना? मला जरा ह्या पहिल्या 2 बेंचेसशी बोलायचंय. इकडे काँग्रेसचे नेते बसलेले आहेत. नमस्कार, कसे आहात सगळे? किती वर्षांनी तुम्ही गाडीमध्ये बसले? म्हणजे अशा गाडीमध्ये बसले? 5 वर्ष 10 वर्षापूर्वी. 5-10 वर्षापूर्वी बसले होते. तुम्ही किती वर्षापूर्वी बसले होते? मी पण 5 वर्षापासून. 5 वर्षापूर्वी बसले. त्याच्या आधी तुम्हाला सवय होती का सवय नव्हती? होती, खूप सवय होती. अशाच गाडीत फिरायची सवय ना? अहो महाराष्ट्राची काय म्हणतात त्याला, ही लालपरी महाराष्ट्राची. याच्यामध्येच तर सगळा महाराष्ट्र घडला, बरोबर का नाही? आणि आता काय होतं, एकदा एखादी निवडणूक जिंकली एखाद्या माणसाने, तो कुठला तरी नगरसेवक झाला, हे झाला ते झाला की तो आमच्याकडे येईनच होतो. पण तुम्ही फिरता हे बघून मला फार बरं वाटलं.
तुम्ही कधी फिरला त्याच्या आधी? मी नेहमीच फिरतो. नेहमीच फिरता? कारण सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आमच्या खासदार नवनीत राणा या देखील सातत्याने बसमधून प्रवास करतात. मागच्या वेळेला आपण आपल्या टीव्ही चॅनलवर बघितलं असेल तर त्यांनी मेळघाट मधल्या ज्या खराब झालेल्या बसेस आहेत त्या संबंधीचा पत्रव्यवहार करून मेळघाट मध्ये नवीन बस आणल्या पाहिजे या संबंधीचा केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला दोन्हीकडे आणि स्वतः प्रवास करून जी प्रवाशांना झालेल्या समस्या आहेत किंवा प्रवासांना येत असलेल्या समस्या आहेत त्याचं देखील निराकरण केलं. म्हणजे लक्षात आलं, सर्वसामान्यांचे प्रश्न जर तुम्हाला कळायचे असतील तर तुम्हाला एसटी मध्ये यावं लागतं. तुम्हाला काय वाटतं साहेब? आता निवडणुकीनंतर नवनीत राणांना एसटीनेच फिरावं लागेल. नवीन निवडणुकीनंतर आणि रस्त्यावरच येणार, कारण माझे खासदार म्हणून त्यांचं भावी आयुष्य आहे. रस्त्यावर येणे आहे का? हा, हे बरोबर आहे. बस मध्ये फिरणं म्हणजे रस्त्यावर येत आहे का? आज बघा, आज 2 कोटीच्या गाडीमध्ये असा फिरवला जातो. आज कसं आहे, आज 2 कोटीच्या निवडून येणाऱ्या निवडणुकीत नवनीत राणा निवडून येतील आणि 5ही वर्ष बसमधून फिरतील, कारण ते सर्वसामान्यांची कामं करतील. वा 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 वा. एज्युकेशन पॉलिसी निरक्षर तुमच्या एज्युकेशन पॉलिसी बद्दल बोलणाऱ्याचं शिक्षण किती आहे? 12वी नापास. 12वी नापास. जातीची चोरी करणे हा मतदारसंघ SC राखीव आहे, म्हणजे शेड्यूल कास्ट राखीव. परंतु हा वेगळ्या अर्थानं आता सुप्रीम कोर्ट कोट्यातून आलेला आहे. हा राखीव मतदारसंघ आहे आणि या राखीव मतदारसंघातल्या ज्या उमेदवार आहेत त्यांचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय जाहीर व्हायच्या आधी त्यांना तिकीट दिल्या जातं भारतीय जनता पक्षाकडून. कोर्टाला इतकं गृहीत धरल्या जातं. हे भारतीय न्याय व्यवस्थेच्या समोर उभं केलेलं फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. राहिला प्रश्न इथल्या प्रश्नांचा, गेल्या 5 वर्षामध्ये हे शहर पूर्णपणे भकास झालेला, हा जिल्हा गेलेला आहे. इथे कुठेही औद्योगिक झाला नाही. बघा असं आहे, एकमेव डिव्हिजनल हेडक्वार्टर आहे महाराष्ट्रातलं जिथे एअरपोर्ट नाही आहे, जिथे इंडस्ट्रीज नाही आहे. इथे महत् प्रयासाने मिसाईलचा कारखाना आणला होता प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना. तो अडाणीला दिला गेला. मी रोजगार आणणार, मी रोजगार देणार. अरे ही मुभा तर जो आता खासदार नाही आहे त्याला आहे ना. 5 वर्ष खासदार राहिल्यावर तुम्ही म्हणता आणणार, आणला का नाही? आणला का नाही? या 5 वर्षामध्ये 2 ते 2.5 वर्ष कोविडमध्ये गेली. कोविडमध्ये गेल्यानंतर गेल्या 24 महिन्यामध्ये जो विकास काम केलेला आहे त्या विकास कामाची यादी आहे ना पूर्ण तुमच्याकडे, ती पूर्ण तुम्ही हे घ्या ना, बघा ना. त्यांचं म्हणणं विकास कामाची यादी आहे तुमच्याकडे. त्या बीडीसीएल कारखान्यामुळे अनेक लोकांना रोजगार भेटणार होता. त्या प्रश्नावर आमच्या खासदार ताई शब्दही बोलले नाही. बोला. एक सामान्य मतदार आहे अमरावती जिल्ह्यातला. इथे अमरावती जिल्ह्यामध्ये सगळे लोक नवनीत राणाच्या पाठीशी उभे आहे. गोरगरीब लोक, कारण त्यांनी गोरगरीब लोकांचे कामे केलेले आहे. मी सामान्य नागरिक आहे, सामान्य वोटर आहे. अमरावती जो आज बीजेपीने कॅन्डिडेट दिलेला आहे याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की हा युवा स्वाभिमानीचा कॅन्डिडेट आहे की बीजेपीचा आहे. उमेदवार 5 वर्ष असल्यानंतर तो दुसऱ्यांदा जेव्हा लढतो तेव्हा त्यांना केलेली कामं त्याचा एक जाहीरनामा छापतो. यांच्याकडे केलेली 5 कामं यांच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने दाखवावी. केलेली 5 कामं आपण विचारूया. बोला साहेब. रस्ते स्मूथ असल्याने चालत नाही. हा देश झाला असं होत नाही. हा देश गरिबांचा आहे, केवळ अदानी अंबानीचा नाही आहे. इथे सर्वसाधारण लोक राहतात. हा देश सर्वसाधारण लोकांचाही आहे. यांनी तेल, मीठ, पीठ सर्वावर GST लावून ते सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळवलेलं आहे. प्रश्न आमचे हेच आहे, आतापर्यंत अमरावती ही सांस्कृतिक सिटी म्हणून ओळखली जात होती. अंबादेवीच्या नावाने ही अंबानगरी म्हणून ओळखली जात होती. आजच्या कंडिशनला अमरावतीमध्ये 5 पब कल्चर. मॅडमनी आतापर्यंत लोकसभेत किती प्रश्न विचारले माहिती घ्या. मॅडमनी लोकसभेत किती प्रश्न विचारले, तेढ निर्माण होईल असेच प्रश्न, अशाच घोषणा दिल्या. जिस देश में रहना है जय श्रीराम बोलना है. चला ठीक आहे, जय श्रीराम बोलेल. मग आम्ही जय भीम बोलांनी कुठे जायचं? मग आम्हाला पण जय श्रीराम बोलावं लागेल का? की आमच्यावर तुम्ही जबरदस्ती लादणार? कधीतरी संसदेमध्ये महिलांच्या हिंसाचाराबद्दल बोललं गेलं का? किंवा त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी संसदेमध्ये त्या लढल्या का? महिला सक्षमीकरणासाठी लढल्या का? नवनीत राणा यासाठी लढल्या का असं तुम्हाला? महिलांच्या हाताला रोजगार मिळाला
का, किंवा ज्या मेळघाटामधून त्या खासदार आहेत त्या मेळघाटाची काय दशा आहे, त्यांच्या डिलेव्हऱ्या ह्या बिना ॲम्ब्युलन्सनी रस्त्यात होतात आहे, त्यांना सेवा काय सेवा आहे. 26 गाव आहे ऑन रेकॉर्ड गव्हर्नमेंटच्या अमरावती शहराच्या, जे मेळघाटामध्ये 27 गावांमध्ये वॉकी टॉकीवर इलेक्शन होणार आहे. म्हणजे आता या वॉकी टॉकीवर होणार आहे. आणि जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही याची माहिती घेऊ शकता. मेळघाट हा कुपोषित आहे, तिथला अजूनही कुपोषणाचा प्रश्न सोडवलेला नाही. आणि आताही 70 ते 80 असे गावं आहेत मेळघाटातील की सिंगल फेजवर आहेत. सिंगल फेजवर आहे, बरोबर आहे. तिथला रोजगाराचा मोठा प्रश्न आहे मेळघाटातील. आताही एप्रिलमध्ये स्थलांतरित होतात. तो स्थलांतरित असलेला रोजगार कसं थांबवता येईल. बरोबर. सगळ्यात मोठा विषय आहे, ही देशस्तराची निवडणूक आहे. यामध्ये महिला आरक्षण बिल सगळ्यात पहिले या मोदी सरकारने आणलं. एवढ्या वर्षामध्ये 70 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसला करता आलं नाही. एक दुसरा मोठा विषय ते ऐकून घेण्याची मानसिकता नाही आहे, ऐकून घेण्याची मानसिकता नाही आहे त्यांची. दुसरा महत्वाचा विषय, इथल्या माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर होत्या, त्यावेळी महिला सक्षमीकरणासाठी कोणता मोठा पाऊल अमरावती जिल्ह्याच्या महिलांकरता उचलण्यात आला याचं उत्तर सुद्धा यांनी दिलं पाहिजे. 33 महिन्याचं सरकार, 33 महिन्याच्या सरकारमध्ये किती घरांमध्ये वीज मेळघाटामध्ये यांनी पोहोचवली हे सुद्धा यांनी सांगावं. यांनी जे 24 गावं सांगितले, या गावाची संख्या पहिले 71 होती, आता ही संख्या कमी झाली. मागच्या इलेक्शन मध्ये ही संख्या 71 होती. खोटं बोल रेटून बोल हे बीजेपीची भूमिका. माझा खासदार मॅडमला एक प्रश्न आहे, ज्या समाजाचं ते नेतृत्व करतात, राखीव मतदारसंघातून ते या अमरावती लोकसभा नेतृत्व करतात, त्यांना त्या समाजाचे काहीतरी प्रश्न माहित आहे का. बरं मला सांगा, आता हे सगळं झालं, शेवटचा प्रश्न माझा असा आहे, तुम्ही जो उमेदवार उभा केला आणि नवनीत राणांना तुम्ही जो विरोध करता आहात, त्यांनी तुमच्यावर एक आरोप केला होता, त्यांच्या मिस्टरांनी एक आरोप केला होता की काहीतरी खोके झाले आणि बोके झाले असं काहीतरी झाला होता, त्याच्यामुळे तुम्ही चिडलात आणि म्हणून तुम्ही हा आता तुमचा उमेदवार दिलाय. सिद्ध करून दाखवतो. जर खोकेचा विचार जर केला तर साहेब, आमच्या राणा मॅडमचा 266 पटांनी प्रॉपर्टी वाढली या 5 वर्षामध्ये. 266 हे पैसे आले कुठून याचा मतदारांनी यांनी उत्तर दिलं पाहिजे. बरं, मग आपल्याकडे खोके नाही आले असं म्हणतात. नाही आले खोके. दिव्यांग मंत्रालय मिळालं, भारतातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय हे बच्चू भाऊला मिळालं. या सरकारमध्ये होतं पहिलं दिव्यांग मंत्रालय. भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणतात की हे खासदार चांगले आहे. जर चांगले असते तर यांनी तिकीट मिळायच्या 1 दिवस अगोदर सगळे पदाधिकारी मिळून यांना उमेदवारी देऊ नका. पण तुम्ही मागचं शिवसेनेचं एक बोलणं ऐकलं का, त्यांचं काय म्हणणं आहे ते या विषयाला हा मुद्दा, यांचे सर्व पदाधिकारी आमदार खासदार सहित सर्वांनी त्याला विरोध का केला. त्याच्याबद्दल 400 कोटीचं त्यांचं फार्मस हाऊस फक्त 400 कोटी रुपयाचं. 400 कोटी आणले कुठून. तुमच्या लक्षात आलं का. आता ही चर्चा भरकटायला लागली. मंडळी, ही चर्चा भरकटणारच आहे. हे लोक एकमेकावर आरोप करणारच आहेत. हा सगळा खेळ मी तुमच्या समोर मांडलेला यासाठीच आहे की तुम्हाला विचार करायचा आहे आणि ठरवायचा आहे तुमच्यासाठी योग्य कॅन्डिडेट कोण आहे. तुम्ही विचार करा, मतदानाच्या दिवशी जाऊन मतदान करा. मतदानाला बुट्टी मारू नका एवढं तुम्हाला सांगतो, कारण मतदान खूप महत्वाचं आहे. आता मी जातो माझ्या पुढच्या टप्प्यावर. तुम्ही पाहत राहा महायात्रा वारी लोकसभेत. 4 वर्षात महागाई वाढली, सिलेंडरात कपात झाली आणि कांद्यानं शिमाच गाठली. पण काय सांगू दादा, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली. चला आता जाऊ आपण पुढच्या टप्प्यावर. माझा आवाज बसायला लागला. मी ओरडायला लागतो ना या सगळ्यांवर. ऐकत नाहीत, हरकत नाही. चला मी जातो माझ्या पुढच्या टप्प्यावर. तुम्ही बघत राहा महायात्रा वारी लोकसभेची. चल रे बाबा खडसे, काढ आपली गाडी डायरेक्ट लोकसभेत जाणार, कुठेही थांबणार नाही सांगून ठेवतो आत्ताच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.